अरे काळोख पडलो हा, दिवो लावा. साहेब पत्रकार आलेत, पाठवू का? बोलवा बोलवा. साहेब आत येऊ का? अरे या या या. जय भीम सर. जय भीम जय भीम. या बसा. सर, आपण जी PDF पाठवली होती आम्ही पाहिलेली आहे. त्याबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारायचे होते. विचारा. आपले प्राथमिक शाळेचे शिक्षण कसे होते? शाळा कसली? मस्ती मजा मारामारी दंगा करणे खेळणे वगैरे खिदळणे असाच प्रकार होता. शाळा कमीच होती. ए तुझा भाऊ हिच्या कुठे आहे? मला काय करायचं? आम्हाला खेळायचंय. बघा तिकडे बसलाय, थांबा मी पण येतो. चला. ए विजय इथे काय बसलाय? दगड मारत चल खेळायला. चला जाऊया. बडव्यांना थांबा, तुम्हाला दाखवतो. ए आहे हा ना शाळेमध्ये शिव्या देतो, मुलांना मारतो. आई नको, आई नको. आई ग. याचा अर्थ म्हणजे चांगली शिस्त होती हो, आपल्याला. अगदी होती होती. शिस्त कसली? शाळेचं वय बालपण मस्ती मजा आणि मारामारी सुद्धा. एवढी मस्ती केलीये की विचारता सोय नाही. हो. तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतोय का की त्या प्रसंगानंतर घरच्यांनी तुम्हाला खूप मारले? होय होय खूप खूप खूप. म्हणजे मी जेव्हा मस्ती वगैरे करायचो, पावसाचे असेच दिवस होते आणि पाऊस थांबला की आम्ही लगेच सायकल भाड्याने घ्यायचो. तेव्हा आम्ही 4 आणे देऊन सायकल भाड्याने घ्यायचो. आम्ही एके दिवशी असेच सायकल घेऊन मित्रांसोबत दूरवर चाललो होतो. अचानक भावाने पाहिलं आणि मी घाबरून सायकलवरून खाली पडलो. माझा भाऊ मागून येतोय म्हणून. मग काय, मी तिथून धूम ठोकली. घरात जाऊन मी कॉट खाली लपलो. मोठ्या भावाने मला शोधून काढलं. अनेक फाईट दिली, त्यात माझा एक दात पडला. बापरे. आणखी एक किस्सा सांगतो. असंच मस्ती करत असताना एकदा ना, खूपच मी ऐकतच नव्हतो आणि मला आठवतंय की शाळेच्या आवारात काही टपोरी मुलं येऊन मुलींची छेड काढत होती. मला प्रचंड राग आला होता. एक दिवस मी आणि माझा भाऊ शाळेत जात होतो. त्यावेळी टपोरी पोरं मुलींना छेडत होती. माझा राग अनावर झाला.
मी भावाचा हात सोडला आणि धावत गेलो आणि मी त्या टपोरी मुलांना दूध होत होता. भाऊ माझा मध्ये पडून आमची मारामारी सोडत होता. मला खेचून घेऊन गेला. भावाला माझा खूप राग आला होता. सोड त्याला विजय चल दादा सोड सोड दादा सोड दाखवतो. आणि भाऊ म्हणाला की तुला काय समजत नाही का, शाळेचं वय आहे ना तुझं. आणि मग मला मारलं तर काय झालं म्हणे. त्याने मला मैदानात मारलं देखील होतं. तुला चरबे आले काय तुला मारा करायला लागलाय शॉक आलाय का तुला चल नाही करणार अशी चुकी चल उभा राहा इथं गप्प. अरे नको ना दादा. अरे दादा सोड ना नको भाई बनायचंय नाही करणार असं शिक्षा नको करू. हात खांबाला बांधले होते. मारा करायला लागलाय ना थांब तुला ही शिक्षा देतो आता. नाही करणार सोड ना माफी मागतो तुझी. अंगावरचा शर्ट फाडला. अरे नको दादा परत ते माझ्या सर्व अंगावर गुळ लावला. अरे दादा सोड ना. तुम्हाला सांगू, अरे तुम्हाला सांगू, तो गुळ वितळतो ना उन्हामध्ये, तेव्हा अक्षरशः माशा ज्या आहेत ना एवढ्या चावायच्या. बाप रे, एवढी वेदना व्हायची. आणि शिक्षा काय असते हे त्याच्यामुळे कळलं. आणि हे काय भावाने मुद्दामून नाही केलं, एक शिस्त लागायला पाहिजे. बरोबर. एक माणूस म्हणून जन्माला आलोय आपण, तर त्या माणसाने तसं वागायला पाहिजे. आणि आज मी त्याच्या कृपेने सगळं चांगलंय, तर त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. मग या शिक्षेने काही सुधारणा झाली का तुमच्यात? सुधारणा तर काही नाही झाली, पण बिघडण्याच्या सवयी मात्र खूप वाढल्या. शाळा सोडल्यामुळे उन्हाडक्या करणं जास्त वाढलं. म्हणजे मारामारी करणे, उन्हाडक्या करणे, इतर सगळ्या गोष्टी आहेतच. या गोष्टी खूप वाढल्या होत्या. त्यावेळचा प्रसंग आठवतोय. गिरणी कामगारांचे संप सुरू होते. गिरण्या बंद पडल्या होत्या. अनेक लोक मुंबई सोडून गावी जात होते. जे मुंबईत राहिले त्यांची पोरं परिस्थितीमुळे गुंड भाई झाली होती. बिल्डरांना, हॉटेलला, दुकानदारांना लुटून खून करत होते. हे प्रकार वाढत चालले होते. हे बघ ऐक, जा तिथं उभा राहा, नीट लक्ष ठेव. हा भाई ठीक आहे. काय रे कोण तू? इथं काय काम तुझं रोज रोज? हा कुठं राहायलाय तू? जिथं राहतो ना तिकडे जाय घालायची. माहिती का कोण आहे मी? हा नाव माहितीये माझं तुला? कोण आहे म्हणजे? हा तू असशील भाई तुझ्या इकडचा, समजलं ना? आय घाल्या इथं शांतपणा नाही करायचा येऊन. तुला काय आडवा बांधायचा का मला इथं? चल निघ. अरे बाय काय आलं? अरे अरे विजय, अरे सोड, काय करतोय? विजया काय तू बाजूला हो. मित्र आहे तो माझा. मित्र आहे म्हणजे काय झालं तुला? अरे दादागिरी करतोय इथं उभा राहून. माझा पोरींची छेडबीड काढतोय. काय नाही करत तू? मग कशाला उभा राहतो रोज रोज प्यायला इथं? येतो आम्ही इथं. चहा प्यायला येतो. हा दिसत नाही का मला? काय हा? काय बघितलंस तू? चल तू बाजूला हो. हा मला आवडलं, तू स्त्रियांची इज्जत करतो, मी पण इज्जत करतो. हा मी इथं माझ्या वेगळ्या कामासाठी आलेलो. मी माया डोळस. मी विजय तळेकर. चक्क माया डोळस. हो तर माया डोळस. तुम्हाला खोटं वाटेल, एक कुप्रसिद्ध गुंड म्हणून आणि एक गँगस्टर म्हणून प्रसिद्ध होता तो. आणि एका दिवसाची अजून मी तुम्हाला एक आठवण सांगतो. त्यावेळी मला पत्ते खेळण्याचा खूप नाद होता. ए विजय, अरे हे तर बघ का आणलं तुझ्यासाठी. अरे भाई एकतर इथं पहिलंच डाव लागत नाही. अरे एकदा बघ तरी काय आणलंय. काय आणलंय म्हणजे दिसतंय की मटण आणलंय, रक्त पडायला लागलंय थैलीत नाही तर. अरे एकदा बघ तरी. काय आणलंय बघू कशाचं मटण आहे. अरे हा बघ एक मटर बघून पळालाय.
इजा ए इजा काय झालेलं का घाबरलास का पोलीस पोलीस मायाने मर्डर केलाय. तर देवा अच्छा मग काय झालं? काही नाही. आमच्या गावावरून आतेभाऊ आला होता सावंतवाडीहून. त्या लोकांनी ठरवलं की ह्याला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी नेऊ. भाऊ म्हणाला की याला सावंतवाडीलाच पाठवूया, आपण असा प्लॅन करूया. आणि मला म्हणाला की अरे विजय 2 दिवस अगोदरच जातोय, तू वहिनीला घेऊन ये. मी म्हणालो ठीक आहे. मी आणि वहिनी सावंतवाडीला निघालो आणि पोहोचलो. 36 दिवस होतो तिथे पूर्ण. गावी जाणारी एसटी, डोंगरातील रस्ता, एसटी स्टँड, कॉलेज, ऐतिहासिक स्थळे, समुद्र, मासेमारी करणारी माणसं, तलाव, सगळं फिरून झालं होतं. माझं मन कुठेच लागत नव्हतं. तलावाकाठी बसायचो, एकटाच रस्त्याने फिरायचो, बुद्ध विहारात जाऊन बसायचो. मग मात्र मला माझ्या आईची खूप आठवण येऊ लागली. आई मला पत्र पाठवत असे, मीही तिला पत्र पाठवत होतो. तासनतास मी आई वडिलांच्या आठवणीत रडायचो. प्रेम, माया, जिव्हाळा, जबाबदारीची जाणीव मला सावंतवाडीने दिली. चांगले संस्कार काय ते शिकवले. मी 36 दिवस सावंतवाडीत होतो, परंतु या 36 दिवसांनी मला खरा माणूस बनवलं. मी परत मुंबईत आलो. माझी आई भाजीपाल्याचा व्यवसाय करायची. मी तिला तिच्या व्यवसायात मदत करू लागलो. भाजी मार्केटमधून मी 40-50 किलो भाज्यांचे ओझे घेऊन तिला द्यायचो. रोजगार केला, हमाली केली, सिमेंटच्या गोण्या वाहिल्या, खूप कष्ट केले. मग माझ्या वडिलांनी मला BMC मध्ये कामाला लावलं. तिथे मी ड्रेनेजचं काम करू लागलो. मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मी 9वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे हे समजलं. साहेब बोलवलात मला तुम्ही? तुझं शिक्षण किती झालं रे? साहेब 9वी झालंय. 9वी? तुझ्या तक्रारी खूप आल्यात माझ्याकडे. हे बघ, तुला आजपासून या कार्यालयात बसून लिखाणाचं काम करावं लागेल. मी कसं करणार साहेब हे? ते काही चालणार नाही, मी तुला सांगितले ना. बस तिथे. पण साहेबांची खुर्ची आहे ही, तर मी कसा बसणार आहे? अरे मी तुला सांगतो, बस तिथे. हां ठीक आहे. हे घे, यामध्ये जे रिपोर्ट्स आहेत, या पेपरवर जसेच्या तसे तुला लिहायचे आहेत. पण साहेब मला हे जमणार? हे का नाही जमणार? मी आहे ना तुला शिकवायला. ठीक आहे लिह साहेब. तू. शब्बास बाळा, शब्बास. काय हे? अहो सर, तुम्ही आता हे आपली बरोबरी करायला लागले? याला इथे कोणी बसायला सांगितले? सर मीच बसवलंय, तो शिकलेला आहे म्हणून. अरे शिक्षण घ्यायला लायकी लागते. 8वी 9वी म्हणजे काय शिक्षण होय? ए उठ अगोदर. पण साहेबांनीच बसवलंय मला. चल उठ, ठीक चालतो आहे, येतो. तू उठ जरा, बाहेर थांब. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बदल आपणच घडवू शकतो उद्याच्या भविष्यासाठी. तू झेप घे उंचा भाळी. तू झेप घे, तू झेप घे, तू झेप घे उंचा भाळी. होऊ नको निराश तू, ठेव इच्छा प्रकाश तू. होऊ नको निराश तू, ठेव इच्छा प्रकाश तू. काळोखाला दूर करून झेप घे. तू झेप घे, तू झेप घे, तू झेप घे, तू झेप घे, तू झेप घे उंचा भाळी. झेप घे, तू 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 झेप घे उंचा भाळी.
वाट खडतर ही तरी थांबू नको तू आता उंच ही झेप घे तू 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 झेप घे उंचा भाळी झेप घे तू 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 झेप घे उंचा भाळी. सर तुम्ही 12वी पास झाला होतात हं. त्यावेळेला तुम्ही पेढे वाटले असतीलच ना. हो हो खूप मेहनत घेतली, अभ्यास केला, 12वी पास झालो. त्यावेळी 12वी पास होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. माझा बाप तर एवढा आनंदी झाला, सरळ सरळ दिसेल त्याला पेढे वाटत सुटला आणि अडाणी भाषेत म्हणायचा, माझा पोरगा एज्युकेट झाला, माझा पोरगा एज्युकेट झाला. माझं झील एज्युकेटेड झालं. बरं. हे घ्या पाहुण्यांनो, माझं मुलगा एज्युकेटेड झालं. वा वा वा. हे घ्या. काय मेल्या झोपलंस? माझं झील बघ एज्युकेटेड झालो. अरे वा 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 वा, पार्टी तर झालीच पाहिजे. सर आपले लग्न कसे झाले? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्नाचं खूप काही आहे. मी कामाला लागलो तेव्हापासून घरात लग्नाचाच विषय निघायचा. इजा ए इजा, हा असं किती पोरी बघितलंस लेका? एक तर पसंत कर. तू गप घे. कोणाच्याही बोलण्याने लग्न होतं काय? माका पोरगी पसंत पडू नको काय? अरे तुझं असं वागणं असं बोलूचं म्हणजे कशा यायला पोरी बघायच्या त्याच्यासोबत द्यायचं लग्न लावण्याचं. अरे दादा एडो बिडो झालो काय? ती जया मैत्रीण आहे माझी, तीच पोरगी शोधते मला, काय पण बोलत राहतो. माझी इच्छा होती की शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, मोठा अधिकारी झालो पाहिजे. लग्न काय कधीही होईल. मी शिकलो, मोठा अधिकारी झालो, बहिणींची लग्न करून दिली. मध्ये मध्ये माझ्यासाठी मुली बघण्याचा कार्यक्रम होत असे. त्यात माझी मैत्रीण जी आमच्याच चाळीत राहायची ती सुद्धा माझ्यासाठी मुलगी बघत होती. हळूहळू तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं माझ्या मनात, कारण ती मला शिक्षणासाठी खूप मदत करायची. आम्ही चांगले मित्र तर होतोच, परंतु लोकांचा कधी कधी विचारच केला नव्हता. मग एके दिवशी तिचा फोन आला. बागेत भेटायचे ठरले. रिमझिम पाऊस सुरू होता. तो दिवस होता 9 ऑगस्ट. खरोखर अजूनही आठवतोय तो दिवस. विजय, हां, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. मला पण तुझ्याशी बोलायचं आहे. मी बोलते ना, पहिला माझं ऐकून घे ना. थांब, मी बोलतो. प्लीज माझं ऐकशील? हां बरं ठीक आहे, बोल. आपण दोघं लग्न करूया का? काय लग्न? हो लग्न. लव यू विजय. लव यू टू. सर हो. न्यायालयातील हम्म. आपला एक किस्सा जो खूप प्रसिद्ध झाला, हो. त्याबद्दल काय सांगाल? कोर्टात असंच झालं होतं. महानगरपालिकेने मला न्यायालयीन कामकाज सोपवलं होतं. हो. विजय तळेकर हाजीर हो. ऑर्डर ऑर्डर. सगळे चांगले. तळेकर साहेब आपल्याला काम तुमचं नाव काय? सर माझं नाव विजय लक्ष्मण तळेकर. कोणत्या पदावर काम करता? डेप्युटी हेड सुपरवायझर. तुमचं शिक्षण? मिलॉर्ड, इथे शिक्षणाचा संबंध नाही. मिलॉर्ड, शिक्षणाचा संबंध इथे येतो, कारण हे जे विजय जे आपले इथे साक्षीदार आहेत ते ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून शिकून आलेले आहेत, ती प्रतिकूल परिस्थिती समाजाला प्रेरणा देणारी घटना ठरू शकते. माय लॉर्ड, इथे आपण प्रेरणा देण्यासाठी नाही तर साक्ष नोंदणी करण्यासाठी आहोत. कारण चतुर्थ श्रेणीतून हे वरच्या श्रेणीमध्ये टॉपच्या पदावर आले हे केवळ शिक्षणामुळे, आणि म्हणून शिक्षण आपण समजून घ्यावं जेणेकरून समाजाला ते प्रेरणादायी ठरेल. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की त्यांचं शिक्षण ऐकून घ्यावं. ठीक आहे, सांगा शिक्षण तुमचं. साहेब, माझं शिक्षण MA LLB, MSW DLL SI असं आहे. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. पाहिलंत वकील मित्रा, तुमच्या आणि माझ्यापेक्षा ते जास्त शिकलेले आहेत आणि म्हणून त्या पदाला ते पोचलेले आहेत.
तुमची प्रथम नियुक्ती कोणत्या पदावर झाली होती? माय लॉर्ड, याचा या केसशी काही संबंध नाही. माझे बोलके मित्र न्यायालयाचा फुकट वेळ घालवत आहे. ठीक आहे, आपण साक्ष नोंदू. बोला ना, प्रथम नियुक्ती कोणत्या पदावर झाली? सर, मी ड्रेनेजमध्ये कामगार होतो. कुठल्याही पदावर झेप घेता येते ते केवळ शिक्षणामुळे. हे समाजाला समजावं म्हणूनच आम्ही हे सांगितलं. दॅट्स ऑल मी. ही ताकद शिक्षणाची, ही ताकद शिक्षणाची. शिक्षणाचा मंत्र देऊन उतारले बाबासाहेबांनी. ही ताकद शिक्षणाची, ही ताकद शिक्षणाची. ही ताकद शिक्षणाची, ही ताकद शिक्षणाची. शिक्षणाचा मंत्र देऊन उतारले बाबासाहेबांनी. ही ताकद शिक्षणाची, ही ताकद शिक्षणाची. ही ताकद शिक्षणाची, ही ताकद